टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावं यासाठी स्थानिक पातळीवरती अनेक ठिकाणी बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती। मात्र आपण सध्या ठाण्यातील तीन हातनाका परिसरात आहोत आणि याच ठिकाणी आता मनसेच्या वतीने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर लागलेले आहे। ठाण्यातील मनसे मध्यवर्ती कार्यालयाचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्यामध्ये येणार आहे आणि ठाण्याच्या नगरीमध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेले पाहू शकतो। भले मोठे बॅनर असेल इतरत्र छोटे बॅनर देखील ठाणे शहरामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या आगामी काळात लवकरात लवकर त्यांची येणार आहेत। त्या निमित्ताने पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू कशा प्रकारे आता एकत्र येणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अशा प्रकारचे बॅनर आतापर्यंत ठाणे असेल इतरत्र शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र पाहायला गेलं तर दुसरीकडे ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं देखील ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष असतं आणि याच ठाण्यात अनेक समस्या असतील ते मनसेने अनेक आंदोलनातनं मांडल्या आहेत। आता सध्या तरी पाहायला गेलं तर ठाकरे ब्रँड हे जर एकत्र आले तर नक्कीच महायुतीमध्ये या महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारच्या येणाऱ्या महानगर निवडणुका लढवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे जर एकत्र आले तर नक्कीच कुठेतरी बदल होईल अशी इच्छा देखील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। त्यामुळे उद्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ठाण्यानगरीत जोरदार स्वागत होणार आहे। मनसे कार्यालय जे आहे मध्यवर्ती ठाण्यामध्ये त्याचं वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानंतर मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण मनसेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।